भारतीय लष्कराचे तीनही दल आता सज्ज झालेले आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचा थरकाप उडाल्याचं आपण बघू शकतोय। महत्त्वाची अपडेट आपण सध्या बघतोय, मोठी अपडेट सध्या आहे। पाकिस्तानचा आता थरकाप उडालेला आहे। भारतीय लष्कराचे तीनही दल यामुळे सज्ज झालेले आहेत। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात क्षेपणास्त्रांची चाचणी बघायला मिळाली। भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचा अरबी समुद्रात युद्ध सराव सध्या सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघतोय। भारतीय लष्कराकडून आता सध्या तीनही दल सज्ज झालेले आहेत, त्यामुळे पाकिस्तानचा आता थरकाप त्यामुळे उडालाय। भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचा अरबी समुद्रात हा युद्ध सराव सुरू असल्याचं आपण बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, नक्कीच पाकिस्तानचा यामुळे थरकाप उडाल्याचं बघायला मिळतंय। भारतीय लष्कराचे तीनही दल सध्या सज्ज झालेत। गौरी, खरं तर आपण जर पाहिलं तर जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत आता ॲक्शन मोडवर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। भारताचे तिन्ही दल हे यांनी युद्धाच्या सरावाला सुरुवात केलेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर भारतीय नौदलाने अरबी समुद्रामध्ये क्षेपणास्त्रांची चाचणी ही केलेली आहे। त्याचबरोबर INS विक्रांत असेल आणि इतरही जहाज असतील हे सज्ज झालेले आहे आणि आम्ही कधीही कुठेही आणि केव्हाही युद्धासाठी तयार असल्याचं या क्षेपणास्त्र चाचणीमधून भारताने एकदा पाकिस्तानला आता पुन्हा इशारा दिलेला आहे। त्यामुळे नक्कीच भारताने सराव जो आहे तो सुरू केलेला आहे। आपल्या क्षेपणास्त्राच्या चाचणीमार्फत आपली ताकद जी आहे ती समोरच्या पाकिस्तानलाच देशाला जी आहे ती दाखवलेली आहे। त्यामुळे नक्कीच जर युद्ध करायचं असेल तर आम्ही तीनही मार्फत म्हणजे भारतीय नौदल असेल, भारतीय त्याचबरोबर वायुदल असेल आणि इंडियन आर्मी ही सज्ज असल्याचं दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे चाचण्या झालेल्या आहेत। आता कधीही युद्ध झालं तरी भारतीय जवान जे आहेत ते या सगळ्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जे आहेत त्यांनी तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे क्षेपणास्त्रांची चाचणी झालेली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचा थरकाप हा उडालेला पाहायला मिळतो या सगळ्यामधून। कारण की नवीनच ज्या सगळ्या क्षेपणास्त्र आहेत, ज्या नवीन सगळ्या गोष्टी ज्या बदलल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्याची चाचणी ही करण्यात आलेली आहे। त्यामुळे युद्धासाठी भारत सुद्धा तयार असल्याची चेतावणी जी आहे ती पाकिस्तानला या मार्फत देण्यात आलेली। त्यामुळे युद्ध कधीही आणि कुठेही झालं तरी भारत या युद्धासाठी सज्ज असेल। गौरी, नक्कीच धनंजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।